नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज आपण 28 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी थेट परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर चला पाहूया तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तरे देतात. तर पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अशोक लाहिरी. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की येऊ शकतो की नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे अशोक लाहिरी. डॉक्टर अशोक लाहिरी हे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. त्यांनी सुमन बेरी यांची जागा घेतली आहे आणि शास्त्रज्ञ गोवर्धन दास यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणूनही नियुक्ती झाली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी, हा तुम्ही लक्षात ठेवा. चला आपण पुढील प्रश्न बघू. छायाचित्रकार रघु राय यांना पद्मश्री पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1972. तर भारताचे प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर रघु राय यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. तर त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 1972 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. तर हा एक पण महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांचं 83व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचं नाव आहे रघु राय. चला आपण पुढील प्रश्न बघू. RBI ने 2026 मध्ये कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे? RBI ने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक. तर नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने पेटीएम पेमेंट बँकचा परवाना रद्द केला आहे. तर 24 एप्रिल 2026 पासून तिचे कामकाज बंद झाले आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. ऑलिम्पिक पदक विजेते गुरुबख्श सिंग ग्रेवाल यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे हॉकी. तर गुरुबख्श सिंग ग्रेवाल हे भारतीय हॉकी खेळाडू होते. तर 1968 मध्ये मेक्सिको सिटी ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते महत्त्वाचे सदस्य होते. म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो येणाऱ्या परीक्षेत. हा तुम्ही लक्षात ठेवा की ते 1968च्या ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते महत्त्वाचे सदस्य होते हॉकी टीमचे. तर एकाच ऑलिम्पिक मध्ये आपल्या भावासोबत म्हणजेच बलबीर सिंग ग्रेवाल भावासोबत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची दुर्मिळ कामगिरी त्यांनी केली होती. चला आपण पुढील प्रश्न बघू. दरवर्षी जागतिक हिवताप दिन म्हणजे जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 25 एप्रिल. 25 एप्रिल हे याचं योग्य उत्तर आहे. दरवर्षी 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो. तर 2026 ची थीम आहे ड्रिव्हन टू एंड मलेरिया नाऊ वी कॅन नाऊ वी मस्ट. ड्रिव्हन टू एंड मलेरिया नाऊ वी कॅन नाऊ वी मस्ट. तर भारताने 2027 पर्यंत हिवतापाचे स्थानिक रुग्ण शून्य करण्याचे आणि 2030 पर्यंत या आजाराचे पूर्णपणे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर याचा उद्देश मलेरियाबद्दल जनजागृती करणे आणि त्याचे निर्मूलन करणे हा आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय पंचायती राज दिवस 2026 ची थीम काय आहे? राष्ट्रीय पंचायती राज दिवस याची 2026 ची थीम काय आहे? त्याचे योग्य उत्तर आहे सशक्त पंचायत सर्वांगीण विकास. सशक्त पंचायत सर्वांगीण विकास. तर हा दिवस दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. तर 2026 ची थीम आहे सशक्त पंचायत सर्वांगीण विकास. चला आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक आरोग्य संघटनेने नवजात बालकांसाठी कोणत्या आजारावरील पहिल्या खास औषधाला मंजुरी दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हिवताप म्हणजेच मलेरिया आजारासाठी. तर जागतिक आरोग्य संघटनेने हिवताप म्हणजेच मलेरियावर नवजात बालकांसाठी तयार केलेल्या पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहे. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर अशोक लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रघु राय हे प्रसिद्ध छायाचित्रकार यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना पद्मश्री 1972 मध्ये मिळाला. RBI ने परवाना रद्द केलेली बँक कोणती? एप्रिल 2026 मध्ये RBI ने
ATM पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे. तर गुरुबख्श सिंग ग्रेवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे हॉकी. हे आता आपण बघितलं. जागतिक हिवताप म्हणजेच मलेरिया दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे 25 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय पंचायती राज दिवसची थीम काय आहे? तर सशक्त पंचायत, सर्वांगीण विकास. आणि WHO ने नवजात बालकांसाठी कोणत्या रोगासाठी नवीन औषध मंजूर केले आहे? तर हिवताप म्हणजेच मलेरिया. तर मित्रांनो, तुमचा स्कोर किती झाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डेली करंट अफेअर्ससाठी MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.